मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर ब्रह्मकुमारी शाखेच्या वतीनं स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ या जयंतीनिमित्त बालब्रह्मचारी कुमारांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला। 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात व्याख्याती नेहा उमक हिनं आपल्या व्याख्यानातून साक्षात मा जिजाऊंचं चित्र उभं करत उपस्थितांची मने जिंकली। स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की मला 100 ब्रह्मचारी मिळाले तर मी या विश्वाला स्वर्ग बनवेल। त्याच विचारांना अनुसरून ब्रह्मकुमारीमध्ये अनेक तरुणांनी आपले जीवन श्रेष्ठ समाजाच्या निर्मितीकरिता समर्पित केलेलं आहे। यावेळेस अमरावती व अकोला जिल्ह्यातून आलेले सर्व कुमारांनी गावातून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेसह प्रभात फेरी काढून त्यांना अभिवादन केलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक राजयोगिनी इंद्रा दीदी, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट मोतसिंह मोहता, विभागीय वन अधिकारी दादा राऊत, माजी जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, वृक्ष क्रांतीचे जनक ए.एस. नाथन, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे, बी.के. शेख, कासमभाई, ज्येष्ठ समाजसेवक रावसाहेब कांबे, ए.पी.आय. खांडेकर, पोलीस पाटील गजानन गावंडे तसेच ब्रह्मकुमार तुळशीभाई, डॉक्टर ज्योत राजेशभाई, प्रमोदभाई, संजयभाई, अतुलभाई, प्रयोगभाई, मनोजभाई, सतीशभाई सह जिल्ह्यातून आलेले 50 ब्रह्मकुमार यांची उपस्थिती होती। या प्रसंगी इंद्रा दीदी यांनी बोलताना स्वामी विवेकानंद यांनी ज्याप्रमाणे आपल्या चरित्र संपन्न जीवनानं भारतीय संस्कृतीची मान जगासमोर उंचावली, त्याच आदर्शाप्रमाणे व विचारांनी प्रेरित होऊन ब्रह्मकुमारीमध्ये अनेक तरुण आपले जीवन दिव्य समाजाच्या निर्मितीसाठी देत आहेत। यावेळेस ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता यांनी आपल्या जीवनामध्ये समाजाकरता दिलेला वेळ सार्थकी लागला तर आपला लौकिक वाढवते असे म्हटलं। इतर पाहुण्यांनी सुद्धा आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। अनाया मेहरे या चिमुकलीनं राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आपले विचार बोबड्या बोलातून व्यक्त केले। प्रसंगी सर्व ब्रह्मचार्यांना फेटे बांधून त्यांच्या गळ्यामध्ये माळा टाकून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। 25 तरुणांनी आपले रक्तदान करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना राष्ट्रीय युवक दिवसानिमित्त अभिवादन केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपानभाई, देवानंदभाई, गजाननभाई, बनारसेभाई, गोपालभाई, सुयोग वरेकर, संदीप मेहरे, गोपाल हेमने, विलास नसले, विलास वानखडे, शुभदा कुलकर्णी, स्वाती राजगुरू, मनोज ढके, अथर्व राजगुरे, अशोक बानू बाकोडे, कार्यक्रमाचे संचालन मुक्ता दीदी तर आभार प्रदर्शन प्रवीणभाई यांनी केले। संजय उमक, जनमत न्यूज, अकोला। स्वामीजींनी आपल्याला एक संदेश दिला, तो म्हणजे उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका। कदाचित त्या ध्येय प्राप्त करत असताना आपल्याला असंख्य अडचणी येऊ शकतात, पण बुलंद हो हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है। बुलंद हो हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है। मुश्किलें और मुसीबतें तो जिंदगी में आम है। मुश्किलें और मुसीबतें तो जिंदगी में आम है। जिंदा हो तो ताकत रखो बाजुओं में लहरों के खिलाफ तैरने की। लहरों के साथ बहना तो लाशों का काम है। लहरों के साथ बहना तो लाशों का काम है। शेवटी एवढंच म्हणू इच्छिते।